आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पौष्टिक अशी गव्हाची खीर आणि त्यासाठी जास्त भांडे न भरवता जास्त कुटाणा न करता झटपट ही कुकरमध्ये आपण खीर कशी बनवायची ते बघणार आहोत। तर जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला नक्की सबस्क्राइब करा। तर चला मग बनवूयात। इथे मी जे गहू घेतलेले आहे साधे दररोज आपण चपातीसाठी वापरतो तेच गहू घेतलेले आहे। 2 वाट्या गव्हाची खीर बनवणार आहे। तुम्हाला जितकी हवे तुम्ही अर्धी वाटी 1 वाटी बनवू शकता। तर अगोदर तर आपल्याला हे 3 ते 4 वेळेस स्वच्छ गहू धुवून घ्यायचे आणि रात्रभर आपल्याला भिजवण्यासाठी ठेवायचं। मग सकाळी चांगले गहू फुगलेले असतात। आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि लागेल तितकं म्हणजे 1-2 चमचे असं पाणी घालायचं। जास्त पाणी न घालता आपल्याला फक्त गव्हाचे 1, 2, 3 तुकडे झाले पाहिजेत। अशा प्रकारे आपल्याला हे ओबड-धोबड वाटून घ्यायचं आहे। जास्त असं पावडर सारखं किंवा पेस्ट सारखं नाही, फक्त त्याच्यातले 2-3 दाणे झाले पाहिजेत, असं भाग झाले पाहिजेत, इतकंच आपल्याला हे मिक्सर मधून काढून घ्यायचं। आता हे सगळं मिक्सर मधून वाटून घेतल्यानंतर मी 2 वाटी गहू घेतलेले होते म्हणून 8 वाटी पाणी घालणार आहे। म्हणजे 1 वाटी गव्हाला 4 वाटी पाणी घालायचं आहे। चांगलं एक वेळेस असं मिक्स करून घ्यायचं। आज माझ्या घरी ना मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन होतं, त्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ येण्यासाठी लेट झालेला आहे, तरी पण व्हिडिओला भरभरून प्रेम द्या बरं का। तर इथे मी शिटी लावून घेतलेली आहे, तर 5 शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या। त्याचबरोबर गुळ सुद्धा चिरून घेतलेला आहे। ही सगळी तयारी आपल्याला कुकरला खीर लावल्यानंतर करायचं। आता तुम्ही बघू शकता एकदम लोण्यासारखी मस्त अशी ही खीर शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता बिलकुल बुडाला लागलेलं नाही खाली, तर चांगलं असं लोण्यासारखी ही खीर शिजलेली आहे। गुळ सुद्धा चिरून रेडी आहे। आता 2 कप गहू घेतलेले होते म्हणून मी 2.5 कप असं चिरून घेतलेलं गुळ घालत आहे। तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर 3 वाट्या तुम्ही गुळ घालू शकता, परफेक्ट होईल। आणि त्याचबरोबर इथे ओल्या नारळाचे काप सुद्धा घालायचे आहेत। हे घातल्याने खूप छान पारंपरिक ट्रेडिशनल असं ह्याचा स्वाद येईल, नक्की घाला। आता हे 2 ते 3 मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचं। गॅसचा फ्लेम बारीक ठेवायचा, बिलकुल मोठं ठेवायचं नाही। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, जे की आपलं गुळ पूर्ण ह्या खिरीमध्ये म्हणजे गुठळ्या वगैरे राहणार नाही, मिक्स होईल अशा प्रकारे। पूर्ण तुम्ही बघू शकता मिक्स झालेलं आहे। खूप छान अशी खीर बनलेली आहे। त्याचबरोबर आता काही फ्लेवरसाठी इथे मी अर्धा चमचा इलायची पावडर घालणार आहे आणि बारीक असं वाटून घेतलेलं 1 चमचाभर सोप पावडर घातलेलं आहे मी इथे। आणि त्याचबरोबर इथे सुंठ पावडर सुद्धा अर्धा चमचा घातलेला आहे। खूप छान टेस्ट येईल। आणि मी ना शूट करते वेळेस स्किप झालेलं आहे, 1 चमचाभर तूप घातलेला होता। तूप नक्की घाला किंवा तुम्ही सर्व करते वेळेस तूप आणि दूध घालून खाल्लं तरी चालते। बस इतकंच, आपली टेस्टी आणि हेल्दी अशी आपली ही गव्हाची खीर एकाच कुकरमध्ये बनवून रेडी झालेली आहे। सर्व करून घेऊया। मस्त असं गरमागरम खीर, दूध आणि त्याचबरोबर तूप, बापरे किती भारी टेस्टी। आणि नक्की करून बघा ह्या पद्धतीने आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की सबस्क्राइब करा।